मागील 4 दिवसापासून दिल्लीमध्ये आणि पूर्ण देशभर विद्यार्थ्यांचे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मागील 4 दिवसापासून विद्यार्थ्यांवरती अतोनात अत्याचार केले जातात, त्यांच्यावरती अन्याय केला जातो, त्यांच्यावरती लाठ्याकाठ्यांची बौछार केली जाते. या सर्व गोष्टी होत असताना माझ्या वापडाला पडलेले काही प्रश्न आहेत. छोटे छोटे प्रश्न आहेत, जास्त मोठे नाहीत. आपण सुरुवात करूया. ज्यावेळेस कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाली होती त्यावेळेस पहिल्यांदा अभिजित दिपके आणि त्यांच्या काही साथीदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही भारतामध्ये येऊन आंदोलन करणार आहोत, जंतर मंतरवरती आंदोलन करणार आहोत. ही त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्यांचं आंदोलन सुरू होण्याच्या जवळजवळ 4 दिवस अगोदर. खरं तर जंतर मंतरवरती किंवा कुठल्याही ठिकाणी जर तुम्हाला धरणे करायचं असेल, आंदोलन करायचं असेल तर त्यासाठी एक परमिशन घ्यावी लागत असते, जी कमीत कमी 7 दिवस अगोदर घ्यावी लागते असा प्रशासनाचा नियम आहे. तिथूनच अभिजित दिपके यांच्या जे दहिया किंवा सौरभ दास हे लोक असतील यांनी सांगितले की आम्ही जेव्हा आमचे नेते अभिजित दिपके भारतात येतील त्यावेळेसच आम्ही परमिशन घेऊ. खरं तर अशी परमिशन द्यायची नसते किंवा अशी परमिशन मिळू शकत नाही, कारण आंदोलन करायचं म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्था करणं असतं, सुरक्षा व्यवस्था पाहणं असतं, या सर्व गोष्टी असतात. जेव्हा अभिजित दिपके भारतात येणार होते तेव्हा त्यांनी सांगितले की सर्वांनी पोलीस स्टेशनला या, एअरपोर्टला या, आपण इथूनच आंदोलनाला सुरुवात करायची. जेव्हा अभिजित दिपके भारतात आले तेव्हा अभिजित दिपके यांनी परमिशन मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले. खरं तर पोलिसांनी त्यावेळेस परमिशन द्यायला नाही पाहिजे होती, परंतु पोलिसांनी त्यांना परमिशन दिली आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची परमिशन दिली. तिथून अभिजित दिपकेंचं आंदोलन सुरू झालं. एकतर पहिला प्रश्न माझा की अभिजित दिपकेंनी पहिल्यांदा परमिशन का घेतली नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा, जेव्हा त्यांना धरणे आंदोलन करायचं होतं, सोनम वांगचुक हे त्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांनी आमरण उपोषण घेतलं होतं, तेव्हा देखील त्यांना परमिशन होती फक्त 2 दिवसाची. आंदोलन चाललं 19 दिवस. याच्यानंतर जो त्यांचा 20 तारखेचा संसद मार्च होता तेव्हा संसद मार्चच्या आंदोलनासाठी किंवा त्या मार्चसाठी ना अभिजित दिपके किंवा CJP यांनी कुठली परवानगी घेतली, ना प्रशासनाने त्यांना परवानगी दिली. परंतु अभिजित दिपके यांनी पूर्ण भारतभर आवाहन करून, CJPने पूर्ण भारतभर आवाहन करून विद्यार्थी बोलवले. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. तिथून पोलिसांनी हटवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला. तेव्हा त्या ठिकाणी दहिया नव्हते, सौरभ दास नव्हते किंवा अभिजित दिपके एका वाहनामध्ये लपून बसले होते. या ठिकाणी लाठ्या काट्या खाल्ल्या कोणी, तर त्या खाल्ल्या सामान्य विद्यार्थ्यांनी. या ठिकाणी फेस रिकग्नायझेशन असेल, तुमचे फिंगरप्रिंट्स असतील, ड्रोन असतील किंवा CCTV असेल, AIच्या साह्याने ज्यांनी या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेतला किंवा तोडफोड केली किंवा पोलिसांवरती हल्ले केले त्यांना ओळखून त्यांच्यावरती FIR करण्याची प्रोसिजर सुरू आहे. यामध्ये कोण अडकलं तर ते सामान्य विद्यार्थी अडकले. खरं तर विद्यार्थ्यांवरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. जर तुम्हाला साधी एक छोटी परीक्षा जर 2 वेळेस द्यायची असेल तर आपल्याला नको वाटतो. नीटसारखी एवढी मोठी परीक्षा जर तुम्हाला 2 वेळेस द्यावी लागत असेल तर विद्यार्थ्यांची मानसिकता काय असेल हेही आपण पाहणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, ॲक्च्युली माझं लक्ष या आंदोलनाकडे किंवा या सगळ्या गोष्टीकडे कसं खेचलं गेलं हे सांगतो. 17 जुलैला अमेरिकन एम्बसीने किंवा अमेरिकन दूतावासाने एक ॲडवायझरी जाहीर केली त्यांच्या नागरिकांसाठी. त्या ॲडवायझरीमध्ये त्यांनी सांगितलं की 20 तारखेला किंवा 20 तारखेच्या त्या काळामध्ये दिल्ली परिसर, जंतर मंतर या परिसरामध्ये अमेरिकन नागरिकांनी भटकू नये. त्या ठिकाणी संसद मार्चच्या उद्देशानं दंगा भडकण्याचा किंवा लाठीचार्ज होण्याचा धोका आहे. अमेरिकन एम्बसीला 3 दिवस अगोदर कसं कळलं, हा एक मुद्दा आहे. त्यांचं इंटेलिजन्स स्ट्रॉंग असू शकतं. अगदी बरोबर. या आंदोलनामध्ये 2 अमेरिकन लोक स्पॉट झाले. ते लोक भारतातल्या आंदोलनात भारतामध्ये काय करत होते हा महत्त्वाचा मुद्दा. परत ते पत्रकार म्हणून नुसते नव्हते, इंटरनॅशनल मीडियामधील भरपूर पत्रकार या ठिकाणी आले होते.
परंतु हे दोन लोक तिथल्या गर्दीला भडकवत होते. मोदीला शिव्या घालून, मोदीच्या विरोधात बोलून, इंडियन आर्मीच्या विरोधात बोलून, प्रशासनाच्या विरोधात बोलून ते त्यांना हा एक मुद्दा आहे. याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये युक्रेनियन आणि अमेरिकन असे 6 लोक इंडियन आणि म्यानमार बॉर्डरवरती पकडले होते. त्याचनंतर जो अमेरिकन नेव्ही सीलचा एक कमांडो आहे त्याला उत्तर प्रदेश आणि नेपाळ या बॉर्डरवरती पकडले गेलं होतं आणि तो CIA एजंट होता. भारतामध्ये CIA हे आंदोलनाच्या रूपाने किंवा इतर रूपाने देशात जे सरकार आहे ते डिस्टेबलाइज करू पाहते का, हा मुद्दा आहे. कारण याचा जर आपण पुरावा पाहायचं गेलं तर मागील काही वर्षामध्ये म्यानमारचे जे पंतप्रधान होत्या आंग सू की यांना एका कूने हटवण्यात आलं. त्याचनंतर बांगलादेशमध्ये ज्या शेख हसीना त्यांच्या प्रधानमंत्री होत्या त्यांनाही अशा प्रकारेच आंदोलन करून हटवलं आणि तोच प्रकार त्याच धर्तीवरचे आंदोलनं भारतात सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थी दोषी आहेत असं मी म्हणत नाही. विद्यार्थ्यांना जे मोबिलाइज करतायत त्यांच्या दृष्टीने हे पाहणंच गरजेचं आहे. ह्या गोष्टी घडत असताना यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची ते म्हणजे इंडियन चर्चेस, जे चर्चचे फादर सिस्टर नन असतील ते जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. विचार करा, आजपर्यंत जेवढी आंदोलनं झाली त्या ठिकाणी हे लोक आले होते का? मग हे आताच का आले? तसेच आणखीन एक मुद्दा, मागील 1 वर्षापासून कुठेही सोशल मीडिया किंवा मीडियामध्ये नसणारा एक व्यक्ती गुरुपतवंत सिंग पन्नू. जर तुम्ही गुरुपतवंत सिंग पन्नू कोण आहे हे पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की तो भारत विरोधी खालिस्तानी एक दहशतवादी आहे. तो म्हणतो की मी या आंदोलनाला सपोर्ट केलेला आहे आणि ज्यावेळेस माझी या आंदोलकांशी झूमवर मीटिंग झाली तेव्हा आंदोलन कसं करायचं हे आम्ही सांगितलं. गुरुपतवंत सिंग पन्नूचा आणि खालिस्तान आणि आम आदमी पार्टी यांचं कनेक्शन आपल्याला जर माहीत नसेल तर आपण ते माहीत करून घ्यावं. त्याच्यासाठी गुगल आहे, इंटरनेट आहे. हे झालं. यानंतर दुसरा मुद्दा, याच आंदोलनामध्ये यानंतर जो दुसरा मुद्दा आहे जो या आंदोलनाशी संबंधित असावा किंवा नसावा याचे माझ्याकडे पुरावे नाहीत, परंतु दुसरा म्हणजे FCRA म्हणजेच फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. म्हणजे जे परदेशातून भारतातल्या संस्थांना किंवा स्वयंसेवी संस्थांना, संघटनांना येणारा जो निधी आहे तो निधीचं रेग्युलेशन भारतामध्ये व्हावं. तो कशासाठी वापरला जातोय, कुठं वापरला जातोय आणि कशा पद्धतीने वापरला जातोय याची अकाउंटेबिलिटी व्हावी यासाठी येणारा जो नवीन कायदा आहे त्या कायद्यानुसार या ठिकाणी असणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था किंवा संस्था यांना आपला हिशोब द्यावा लागेल. आपले बँक खाते दिल्लीमधील एका बँकेमध्ये काढावे लागतील आणि हा सर्वात मोठा या ठिकाणी असलेला रोडा आहे. कारण हे जर झालं तर ख्रिस्ती मशनऱ्यांना येणारा जो बाहेरूनचा फंड आहे किंवा इतर संघटनांना जो येणारा फंड आहे तो भारतामध्ये वापरताना त्यांना प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. आता या सर्व गोष्टीमध्ये अमेरिकेचा काय स्वार्थ आहे? तर अमेरिकेला म्यानमार, भारत आणि बांगलादेश या तिन्हींच्या मध्ये एक ख्रिश्चन देश बसवायचा आहे आणि त्या ख्रिश्चन देशाचं नाव ठेवायचं आहे त्यांना कुकीलँड. मणिपूरच्या जळतंय ते त्याचाच एक परिणाम आहे. आणि मग या गोष्टी होत असताना आपण पाहिलं पाहिजे आपलं लक्ष कुठं जात आहे किंवा आपल्याला बर्ग लावून किंवा आपल्याला पुढे करून या ठिकाणी काय काय केलं जात आहे किंवा काय काय होऊ घातलंय. यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष नाही. यामध्ये जे निष्पाप आंदोलक आहेत ज्यांना या गोष्टी कशा घडत आहेत, त्या कशा घडवून आणल्या जात आहेत हे माहीत नाही, त्या विद्यार्थ्यांना देखील अतिशय वाईट पद्धतीनं फसवलं जात आहे आणि विद्यार्थी नादान आहेत ते फसत आहेत. हे जे आंदोलन होते किंवा याच्याबरोबर इतर आंदोलनं या ठिकाणी हे आंदोलनं कशी करावी, ते कशी कंडक्ट करावी याचं एक टूलकिट आलं. टूलकिट म्हणजे ते कसं केलं जावं याचे एक मार्गदर्शक प्रणाली म्हणून ती आलेली आहे. ती एका पटेल नावाच्या सद्गृहस्थांनी एक्सपोज केली आणि त्यामधून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं
की हे आंदोलन किंवा ह्या गोष्टी किती मोठ्या प्रमाणात करून घेण्याचा प्रयत्न होता. जसं बांगलादेश झालं, जसं नेपाळ झालं, अगदी त्याच धर्तीवर त्याच पद्धतीनं छोटे छोटे मुद्दे एकत्र आणून त्याचा एक मोठा मुद्दा करायचा आणि संसदेवर चालून जायचं. आपण जर योगेंद्र यादव यांचं एक वाक्य किंवा यांचे एक डायलॉग पाहिला तर ते म्हणतात की मैं काफी वक्त से कह रहा हूं कि अब देखिए, अब इस देश में डेमोक्रेसी का फ्यूचर संसद से तय नहीं होगा, सड़क से तय होगा, इलेक्शन से तय नहीं होगा, रेजिस्टेंस से तय होगा। और 20 तारीख को उसकी एक झलक, एक छोटी सी झलक हमने देखी, छोटी तो नहीं थी जी जी, लेकिन इतिहास की दृष्टि से देखें तो एक झलक हमने देखी कि क्या हो सकता है। देशाचा लोकतंत्र हे संसदेत नाही तर ते रस्त्यावरतीच ठरवलं गेलं पाहिजे किंवा ठरवलं जाणार. आपल्याला कशी व्हायची आणि अनार्की कशी घडवली जाऊ शकते हे यातून दिसतं. आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सांगायला विसरू नका. धन्यवाद.